नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केमिस्ट्री या विषयाबद्दलचे खूप महत्त्वाचे असे काही क्वेश्चन्स आहे जे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघतो आहे. हे क्वेश्चन्स काय असतात, केमिस्ट्री असेल कोणताही विषय असेल बोर्डामध्ये येणारे जे क्वेश्चन्स हे बऱ्याच वेळेस रिपीट्स होत असतात. काही क्वेश्चन्स असतात असे की जे काही इंटरवल नंतर काही विशेष वेळेनंतर परत क्वेश्चन्स पेपरमध्ये विचारला जातो. त्या सगळ्या गोष्टीचा एक अंदाज घेऊन काही विशेष असे क्वेश्चन या ठिकाणी काढले आहे. हे क्वेश्चन्समधले मॅक्झिमम क्वेश्चन्स तुमच्या पेपरमध्ये विचारले जातील. तर सर्वांनी हे क्वेश्चन्स एकदम व्यवस्थित ऐकायचे आहे आणि आपल्या पुस्तक जे आहे तुमचं केमिस्ट्रीचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये पॉईंट्सला अंडरलाईन करून आज वाचून जा. नंतरच्या पेपरला तुम्हाला 101% याच टॉपिक्समधले तुम्हाला क्वेश्चन्स येतील. तर चला आपण क्वेश्चन्सवरती येऊया. सॉलिड स्टेटमध्ये क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फस सॉलिड, त्याचे एक्झाम्पल आणि डेफिनेशन. युनिट सेल, त्याचे टाईप्स विथ नीट डायग्राम. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ SC, BCC आणि FCC सगळ्याला माहिती आहे. डेन्सिटी ऑफ युनिट सेल, डेरिवेशन प्लस न्यूमेरिकल्स. टाइप्स ऑफ डिफेक्ट्स इन द सॉलिड. ठीक आहे, डिफेक्ट्स इन सॉलिड इट्स अ मोस्ट IMP टॉपिक. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, ब्रॅग्स इक्वेशन अँड स्टेटमेंट प्लस यूज. नेक्स्ट चॅप्टर आपला आहे सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ सोल्युशन विथ एक्झाम्पल, हेनरीज लॉ, स्टेटमेंट अँड ॲप्लिकेशन, रॉल्ड्स लॉ, आयडियल अँड नॉन आयडियल सोल्युशन. दोन्ही वाचून जायचे फक्त. 101% येणार पेपरला. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इसचं डेरिवेशन पण करायचं तुम्हाला. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, न्यूमेरिकल. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, दोन्ही पण महत्त्वाचे टॉपिक आहे. ऑस्मोटिक प्रेशर अँड वॅन ऑफ फॅक्टर, मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक. थर्ड नंबर चॅप्टर आहे स्ट्रॉंग अँड वीक इलेक्ट्रोलाइट्स. काय असतं, इलेक्ट्रोलाइट्स काय असतं त्याचे डेफिनेशन पण बघून जायचे व्यवस्थित. कॉमन आयन इफेक्ट काय आहे, pH कॅल्क्युलेशन ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. सिम्पल आहे. pH ऑफ बफर सोल्युशन, बफर सोल्युशनचा pH. सोल्युबिलिटी प्रोडक्ट्स, त्याचे न्यूमेरिकल्स आपल्याला बघायचे. हायड्रोलायसिस ऑफ सॉल्ट हा टॉपिक बघायचा. आणि ॲप्लिकेशन ऑफ बफर्स. बफर्स ॲप्लिकेशन 2 मार्काला विचारला जातील तुम्हाला, लक्षात घ्या. केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये सिस्टीम सराउंडिंग स्टेट फंक्शन काय आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स सगळ्यांना पाठ असतो. इंटरनल एनर्जी अँड एन्थाल्पी काय असते. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, कंबस्टन, न्यूट्रलायझेशन काय आहे. हेस लॉस, त्याचं स्टेटमेंट आणि न्यूमेरिकल तुम्हाला बघायचे आहे. हीट कॅपॅसिटी बघायचं आहे. आणि स्पॉन्टेनियस अँड नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन यांच्या दोघांमधला डिफरन्स जो की 2 मार्काला खूप इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये गॅल्व्हॅनिक सेलची डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. तिचं कन्स्ट्रक्शन कसं असतं आणि डायग्राम जी तुम्ही बघून जायची आहे. EMF ऑफ सेल, जो सेल EMF आहे त्याच्यासाठी जो कन्सेप्ट आहे तो बघायचा आहे. सेल नोटेशन काय ते बघायचं आहे. नर्स इक्वेशन जे आहे ते बघायचं आहे. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, कंडक्टन्स अँड मोलार कंडक्टन्स, दोन्ही कन्सेप्टच्या डेफिनेशन बघायचे आहे. इलेक्ट्रोलायसिस अँड फराडेज लॉ खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. न्यूमेरिकल त्याच्यावर येऊ शकतो तुम्हाला. त्यामध्ये नंतर बघायचं करोजन अँड डेफिनेशन, करोजनचे डेफिनेशन काय आहे, त्याचे टाइप्स कसे असतात. प्रिव्हेन्शन, करोजन प्रिव्हेन्शनसाठी जे मेथड्स आपल्याला दिले आहेत त्या मेथड्स आपल्याला लिहायचे आहे. ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री, 4 ॲप्लिकेशन पाठ करून जा. त्यातले 100% 2 मार्काला पेपर जर कधी आलं तर 2 मार्कासाठी तुम्ही लिहायचे आहे. ठीक आहे. 6 नंबरचा चॅप्टर आपला आहे केमिकल कायनेटिक्स. त्याच्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन आणि रेट लॉ. वन सेंटेन्स मध्ये लक्षात द्यायचं. रेट ऑफ रिॲक्शन काय आहे आणि रेट लॉ काय आहे. ऑर्डर अँड मोलिक्युलरिटी काय आहे. इंटिग्रेटेड रेट ऑफ इक्वेशन, 0 अँड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ज्या आहे त्या तुम्हाला बघून जायच्या आहे. हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बघायची आहे. अर्नियस जे तुमचं इक्वेशन आहे ते बघायचं आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिॲक्शन, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेट ऑफ रिॲक्शन अँड रेट ऑफ कॅटलिस्ट, रोल ऑफ कॅटलिस्ट इन रिॲक्शन. कॅटलिस्टचा रिॲक्शन मध्ये जो रोल आहे तो एक्सप्लेन करा. खूप सिंपल क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जातात. एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अँड ट्रेंड्स, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ग्रुप 16 एलिमेंट्स, प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ सल्फर डायऑक्साइड, इंटर हॅलोजन कंपाऊंड, प्रिपरेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ क्लोरीन, युजेस ऑफ नोबेल गॅस, नोबेल गॅसचे युजेस, 4 युजेस पाठ करून जा. 100% पेपरला जर आलं तर तुम्हाला सोपं जाईल लिहायला. ॲनामोलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन, फ्लोरीनचा ॲनामोलस बिहेवियर जे आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट मध्ये बघा जनरल प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट,
जनरल प्रॉपर्टीज ज्या असतात त्याच्या ऑक्सिडेशन वगैरे त्या सगळ्या गोष्टी करून जायच्या. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स, ऑक्सिडेशन स्टेट अँड कलर्स, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट, प्रिपरेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. पोटॅशियम डायक्रोमेटची प्रिपरेशन, पोटॅशियम डायक्रोमेटचे प्रॉपर्टीज, प्रिपरेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट अँड लॅन्थेनाइट प्रॉपर्टीज प्लस युजेस. लॅन्थेनाइटच्या प्रॉपर्टी आणि प्लस युजेस आपल्याला बघायचे आहे. नंतरचा चॅप्टर आपला कोऑर्डिनेशन कंपाऊंड, डेफिनेशन ऑफ लिगॅन्ड, वन मार्कसाठी. ठीक आहे. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर 1 मार्क, नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड 2 मार्क्ससाठी लक्षात घ्या. त्याच्यानंतर वर्नस रिॲक्शन जी आहे ती थिअरी तुम्हाला क्लिअर करायची आहे. आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड, बॉन्डिंग थिअरी सच ॲज व्हीबीटी, व्हॅलन्स बॉन्ड थिअरीनुसार ज्या थिअरीज तुम्हाला दिलेल्या आहेत त्या बघायच्या आहे. ॲप्लिकेशन ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि चिलेशन प्रोसेस. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काय आहे ते बघायचं आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ अल्केन्स, SN1 आणि SN2 रिएक्शन. दोन्ही IMP आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन फर्स्ट, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन सेकंड. SN1 SN2 दोन्ही रिएक्शन महत्वाचे तुम्हाला. रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलो अल्केन, प्रिपरेशन अँड युजेस ऑफ क्लोरोफॉर्म, प्रिपरेशन अँड युजेस ऑफ क्लोरोबेन्झिन, रूट्स अँड फिटिंग रिॲक्शन. खूप इम्पॉर्टंट. चला फास्ट बघूया आपण. अल्कोहोल, फिनॉल अँड इथर या चॅप्टरमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बघायचं आहे. प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ इथेनॉल खूप इम्पॉर्टंट आहे. इथेनॉलची प्रॉपर्टी अँड युजेस, ॲसिडिक नेचर ऑफ फिनॉल, कोब्स रिॲक्शन, रायमर अँड थायमन रिॲक्शन, विल्यमसन इथेर सिंथेसिस. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा बघायचं कंपॅरिझन ऑफ अल्कोहोल अँड फिनॉल, यांच्यामधला डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. 12 नंबरचा चॅप्टर आहे आपला अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन, अल्डोल कंडेन्सेशन काय आहे ते बघायचं आहे. कॅनिझिरो रिॲक्शन काय आहे ते बघायचं आहे. प्रिपरेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ ॲसिटिक ॲसिड, टेस्ट, टोलन्स, फिलिंग अँड लोड फॉर्म, डिफरन्स बिटवीन अल्डिहाइड अँड कीटोन. दिस इज द मोस्ट IMP क्वेश्चन्स. ठीक आहे. मी फक्त क्वेश्चन्स तुम्हाला सांगतोय, टॉपिकचे नावं लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्हाला स्वतः रीड करायचे आहेत हे, पण ह्याच टॉपिकमधनं पेपर तुम्हाला विचारला जातील. अमाईनमध्ये क्लासिफिकेशन ऑफ अमाईन, प्रिपरेशन ऑफ अमाईन, बेसिक नेचर ऑफ अमाईन बघा. होपमॅन ब्रोमाइड रिॲक्शन, डायअझोटायझेशन बघायचं आहे. प्रिपरेशन अँड प्रॉपर्टीज ऑफ ॲनिलीन बघायचं आहे. अँड युजेस ऑफ अमाईन, अमाईनचा यूज तुम्हाला बघायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. 14 नंबरचा चॅप्टर आपला आहे बायोमॉलिक्यूल, कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन, ग्लुकोजचं स्ट्रक्चर आणि त्याच्या प्रॉपर्टीज, प्रोटीनचं स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन, एन्झाईम आणि त्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, विटामिन्स अँड क्लासिफिकेशन, त्याचे डिफिशियन्सीचे सिम्पटम्स आहेत ते डिफिशियन्सी सिम्पटम्स, न्यूक्लिक ॲसिड DNA अँड RNA यांचे स्ट्रक्चर्स प्लस न्यूक्लिओसाइडचे जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला बघायचे आहे. पॉलिमरमध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर जे आहे ते पॉलिमरचं क्लासिफिकेशन, ॲडिशन अँड कंडेन्सेशन, पॉलिमरायझेशन, नॅचरल अँड सिंथेसिक पॉलिमर जे आहे यांच्यामधलं डिफरन्स 2 मार्कासाठी विचारल्या जाईल. रबर याचे टाईप्स आणि त्यानंतर वल्कनायझेशन, युजेस ऑफ प्लास्टिक्स अँड बायोडिग्रेडेबल पॉलिमर जे आहे ते. लास्ट चॅप्टर आहे आपला ग्रीन केमिस्ट्री. खूप सोपा चॅप्टर आहे. प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री जो आहे तो 2 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. ग्रीन जो सॉल्व्हंट आहे त्याच्याबद्दल, एन्व्हायरमेंटल पोल्युशन इथं तुम्हाला माहिती खूप सिंपल आहे. ग्रीन अल्टरनेटिव्ह इन ग्रीन केमिस्ट्री, रोल ऑफ केमिस्ट्री इन एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, की एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनमध्ये केमिस्ट्रीचा रोल एक्सप्लेन करा. खूप सिंपल या ठिकाणी क्वेश्चन्स आहे. बघा या व्हिडिओचा उद्देश होता फक्त तुमच्यापर्यंत टॉपिक्स इम्पॉर्टंट पोहोचवणे. ठीक आहे. यानंतरचे पण जे पेपर्स येतील त्याचे खूप महत्त्वाचे असे टॉपिक्स मी तुम्हाला काढून देईल, लक्षात घ्या. ठीक आहे. धन्यवाद.